गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल जर पाहिलं असेल तर आपण इथपर्यंत काल आलो होतो. म्हणजे इथपर्यंत म्हणजे हे इथे काल याच्या पुढे मला जाता येत नव्हतं, कारण इथे मध्ये सर्व हे एका दिवसात भरलेलं आहे सर्व, आणि त्याच्या पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे मी काल इथूनच परत गेलो होतो. इनफॅक्ट खरं कसं की ह्या बाजूने जर आपण पाहिलं तर हा कल्याणीनगर त्या ब्रिजपासून, कल्याणीनगर कोरेगावचा जो ब्रिज आहे तिथपासून हा आलेला रस्ता. हे नदी सुधार प्रकल्पातले चाललेले कामं. मी आत्ता येरवड्याच्या बाजूला उभा आहे, आणि समोरच्या बाजूला जर दिसत असेल आपल्याला तर ते कोरेगाव पार्कच्या बाजूचं आहे. म्हणजे या मुळामोठा नदीच्या पलीकडे कोरेगाव पार्क आहे, आणि मी आत्ता उभा आहे तो येरवड्याच्या दिशेला. आपण असं या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे येरवड्याच्या दिशेने. या दिशेने आपण गेलो तर हे समोर जे आपल्याला दिसेल ते येरवड्याचा ब्रिज, त्याच्या पुढे आहे तो आपला मेट्रोचा ब्रिज, आणि त्याच्या पलीकडे तो बन गार्डन बंधारा. जाऊयात आपण पुढे. मी असं मागून आलेलो आहे. म्हणजे इनफॅक्ट आत्ता हा व्हिडिओ सुरू करताना आपण इथपासून सुरू करतो आहे. पुढे जायचं आहे येरवड्याच्या दिशेने. तोपर्यंत आपण पाहू शकतो की इथे बऱ्याच प्रमाणात काम झालेलं दिसतं आहे. हे एका दिवसात बुजवलेलं आहे. हे जे समोर दिसतं आहे हे काल एका दिवसात भरलेलं आहे. कारण मला मी काल इथून परत गेलो होतो, म्हणजे इथून असं मागे परत जावं लागलं होतं मला फार दूरवर. आत्तासुद्धा येताना, समोरून येताना मला खूप लांबून यावं लागलेलं आहे, कारण मला असं वाटलं होतं की इथपासून आपल्याला मिळणार नाही जायला. एनिवे आपण जाऊयात पुढे येरवड्याच्या दिशेने. चला तर मग आपण असं येरवड्याच्या दिशेने निघालेलो आहे. आणि हे नदीपात्रातली कामं पहा. या बाजूला समोरच्या बाजूला जास्त झालेले दिसतात, आणि हे जे काय ना ते एका दिवसात, हे जे आहे हे एका दिवसात भरलं गेलेलं आहे सर्व. कारण याच्या पलीकडून इकडे येता येत नव्हतं, म्हणजे तिकडून इकडे येता येत नव्हतं, कारण इथे मध्ये खड्डा होता मोठा. पण हे सर्व भरून एका दिवसात झालेलं आहे. हे भरलं कसं तर आपल्याला थोडं पुढे गेल्यानंतर किती हेवी मशिनरीज इथं आणून ठेवलेल्या आहेत पहा. आणि काम करायचं म्हटलं तर किती लवकर होऊ शकतं हे छोटंसं उदाहरण आहे. आपण जाऊयात पुढे, असं पुढे म्हणजे येरवड्याच्या दिशेने. आणि हे नदीपात्र, त्या नदीपात्रात आपल्याला दिसत असतील पहा, किती मोठमोठी झाडं आहेत, आणि बऱ्याच वर्षांपूर्वीची असतील झाडं. हे पहा, हे तर उन्मळून पडलेलं आहे. हे ते सुद्धा उन्मळून पडायच्या मार्गावर आहे, अलचात पडलेलं आहे. छोटं मंदिर वगैरे सुद्धा काहीतरी दिसतं आहे तिथे. हे नदीपात्र, आणि या नदीपात्रामध्ये आपल्याला दिसते ती जलपर्णी. आपण या दिशेने निघालो आहे पुढे. आणि कामाचं स्टेटस असं आहे इथे. आणि असं असेल तर सिवेज लाईनच्या पाईप्स पा किती हेवी मोठे पाईप आणून अंतर टाकायचे असतील कुठेतरी. हे कामं चालू आहेत. आणि आपण असं पुढे जाऊयात येरवड्याच्या दिशेने जाऊयात. ही समोर आपली येरवड्याकडनं आलेली मेट्रो, म्हणजे ही जी समोर मेट्रो आपल्याला येताना दिसते ही येरवड्याकडून आलेली आहे. आणि पुढे कल्याणीनगरच्या स्टॉपला थांबेल आणि रामवाडीकडे जाईल. पण आपण नीट जर पाहिलं तर हार्डली 2-3 प्रवासी दिसत आहेत मला. अदरवाईज सर्व मेट्रो मोकळीच आहे. अर्थात सकाळचीच वेळ आहे. सकाळचीच म्हणजे किती, साधारण तरी 7-6 झालेले आहेत. ही दुसरी पण आता ही कल्याणीनगरकडनं आलेली मेट्रो येरवड्याकडे चाललेली आहे. जाऊयात आपण असं पुढे, म्हणजे ह्या दिशेला जाऊयात. तो समोर जो ब्रिज दिसतो आहे बन गार्डनचा, तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. समोर जर आपण पाहू शकलो तर सुशोभीकरणाची कामं पहा जरा जास्त वेगात आहेत. म्हणजे छोटी झाडं तर लावून झालेली आहेत, मोठी झाडंसुद्धा थोडीफार वाढलेली दिसत आहेत इतक्या दुरून. आणि असं आपण पुढे निघालेलो आहे. इथे सुद्धा हे भराव म्हणूयात आपण, हे भरावाचे कामं बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि जे हे मशिनरी म्हणले ते पुढे आहेत, आपल्याला समोर दिसतील. पुढे जाऊयात आपण. असं
मुंडवेच्या दिशेने येतो आहे आणि मुंडवेच्या दिशेने येतो आहे आणि येरोड असं इकडे. चला जाऊयात पुढे. इथे साधारण नदीपात्रात उतरण्याचा घाट होत असेल. असे जागोजागी घाट केलेले आपण पाहतो आहे. जसं की हे पहा, मी जसं की दाखवायचं म्हटलं तर हे समोर दिसतं आहे ना पलीकडच्या बाजूला, तसं इथे होण्याची शक्यता आहे. आणि समोर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की झाडी बऱ्यापैकी वाढलेली आहेत आणि सुशोभीकरणाची कामं चालू आहेत. आपण ह्या दिशेने निघालो आहे आणि मी जसं म्हटलं की हे हेवी मशिनरी इथे आहेत, म्हणजे काम आता वेग बऱ्यापैकी आहे. हे JCB वगैरे बरेच दिसत आहे तिथे आपल्याला आणि दिवसा काम होत असेल. आपण ह्या दिशेने निघालो आहे येरोड्याच्या दिशेने. आता आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे, पण अडचण एवढीच आहे की सरळ मला जाता येते की नाही मलाही माहिती नाही आहे. पण मी जितकं मला जमेल तितकं मी जाणार आहे आणि अदरवाईज नाही जमलं तर परत फिरायचं, जसं काल केलं तसं. चला तर मग असं आपण कल्याणी नगरच्या दिशेने येतो आहे. समोर कोरेगाव पार्क, हे नदीपात्र आणि आपण असं पुढे निघालो आहे येरवड्याच्या दिशेने, म्हणजे ह्या दिशेने. आता इथले आपण कामाचं स्टेटस पाहतो आहे. आता ह्या रस्त्याने मला सरळ जायचं आहे, पण मला माहिती नाही आहे पुढे माझी स्कूटर त्या ब्रिजच्या पलीकडे जाईल की नाही ते. पण जिथपर्यंत स्कूटर जाऊ शकेल तिथपर्यंत मी जाणार आहे. आणि आपण असं मागून आलो. हे बघ किती सुंदर दिसतं आहे मागच्या बाजूला आपल्याला हे नदी. हे पूर्ण झाल्यानंतर फार छान दिसेल. असं निघालोत आपण. याच्यामध्ये मी असं ऐकलं आहे, आपलं वाचलं आहे, पण बोटिंग वगैरे सुद्धा सुरू करणार आहे. आणि अहमदाबादच्या साबरमती नदीवरचा आहे तसं इथे करण्याचा प्रयत्न चालला आहे, असं मी वाचलं होतं कुठेतरी. ठीक आहे, आपण जाऊयात पुढे जितकं जमेल तितकं. असं मागून तर आपण आलो आहे आणि पुढे या ब्रिजच्या दिशेने निघालो आहे. पण आता ह्याच्या पुढे मला माहिती नाही आहे. हे पण इथपर्यंत आलेलं आहे. ह्याच्या पुढे स्कूटर जाईल की नाही ते पाहूयात. पण आपल्याला समोर जो दिसतो आहे तो येरोड्याचा ब्रिज, म्हणजे हा इथे किती ब्रिज आहेत पहा. अलीकडे झालेला नवीन ब्रिज, त्याच्यामध्ये जो ब्रिटिशांनी बांधलेला ब्रिज, त्याच्या पलीकडे एक आत्ता नवीन झालेला आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू, आणि वर आपली ही मेट्रो. तर आता पुढे पाहूयात आपण, थोडं पुढे जाऊन जाता येतं का. कारण एवढ्या करता आहे की कारण मी आत्ता इथून पाहतो आहे ते मला समोर जे दिसतं आहे तिथे खड्डा आहे की आपली स्कूटर जाईल ह्याचा अजूनही मला अंदाज आहे ना, म्हणून मी थोडं चालत निघालेलो आहे. हो, पलीकडे तर आपली स्कूटर थोडी अडचणीत नका होईना पण जाऊ शकेल. येऊयात आपण पुढे. ही समोर आपली मेट्रो जी आली ती येरोड्याच्या दिशेने आलेली आहे. येरोडा मेट्रो स्टेशनमधनं आणि पुढे चालली ती रुबी हॉलकडे. भाई आपल्याला मागे दिसतंय ते बन गार्डनचा ब्रिज. मी जेव्हा USA शिकागो रिव्हर वॉक केला होता तर त्याचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे. माझे बरेच व्हिडिओ त्या बाबतीत आहेत आणि त्या USA शिकागो व्हर्जन 3मध्ये मी ते प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. निदान आपण हे तर क्रॉस करूया, जाऊयात पुढे. असं आपण आलेलो आहे. हा थोडासा खडतर मार्ग होता कारण मी अडकलो होतो. खूप मोठ्या प्रमाणात चिखल आहे इथे. एनिवे पलीकडे आलेलो आहे आपण आणि समोर आपल्याला दिसतं आहे ते कोरेगाव पार्क आणि हा आपल्या ब्रिजपर्यंत तर आलेलो आहे. आता याच्या पुढे मला नाही वाटत आपल्याला जाता येईल. मला आता पहिलं बाहेर पडावं लागेल आणि मग नंतर कारण समोर लिटरली खरंच हा ब्रिज खालून तर आपल्याला पास करता येणार नाही आहे, एवढं कन्फर्म आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मला इथे थांबवावा लागेल. हा माझ्या मागे दिसतो आहे तो येरवडा ब्रिज. आपण ज्या दिशेने म्हणजे माझ्या मागच्या साईडनं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आता आपल्याला जाता येणार नाही
त्यामुळे हा व्हिडिओ मी इथं थांबवणार आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.